अरे हे तो आता सांगतोय मला, आता त्याच्या राहायची सोय कुठं करू मी? कुलकर्णी म्हणाले, सर अहो पण आता मी तरी काय करू? पावसाने नुसता धुमाकूळ घातला गेले 5 दिवस. त्यात या गावात असलेला एकमेव लॉज त्याच्या मालकाचा बाप वारलाय आणि तो बंद करून गेलाय सगळं. ॲडव्हान्स दिला तोही त्याच्याकडेच आहे अजून. दीपक म्हणाला, पण मग आता ते ऑडिटर आलेत तर त्यांना कुठं थांबवणार? ते ऑलरेडी 20 किलोमीटरवर आलेत आणि एका दिवसाचं काम असते तर चाललं असतं, पण ते 2 दिवस थांबणार आहेत. काय करायचं आता तूच सांग. बँकेत थांबवता आलं तर बघ ना. दीपक म्हणाला, अरे ते शक्य नाही. हे एका खेडेगावातील छोटीशी ब्रांच आहे. इथं आपण जेमतेम 5 लोकांचा स्टाफ. जागा तरी आहे का? इथे ते 3 जण कसे राहणार आहेत? मॅनेजर म्हणाला, बरं मग एक करता येईल. पाटलांना विचारायला लागेल. त्यांचा वाडा मोठा आहे. ते तयार झाले तर तिथे सोय करता येईल. दीपक म्हणाला, गुड, व्हेरी गुड आयडिया. थांब मी त्यांना लगेच फोन करतो. कुलकर्णींनी पाटलांच्या घरच्या नंबरवर फोन लावला. नमस्कार पाटील, मी कुलकर्णी बोलतोय. बोला साहेब, कशी आठवण काढलीत आज? पाटील म्हणाले, अहो एक मदत हवी होती. आज बँकेचे ऑडिट सुरू झालंय. ऑडिटर लोक 2 दिवस इथंच थांबणार आहेत, पण गावातल्या लॉजचा प्रॉब्लेम झाला. त्यात या पावसाने नको नको केलाय. ते वेगळं, सर्किट हाऊसवरही सोय झाली नाही त्यांची. तर माझं असं म्हणणं होतं, तुमच्या वाड्यात आजची रात्र सोय होऊ शकेल का? कुलकर्णी म्हणाले, शक्य नाही साहेब. पाटलांनी नकार दिला. अहो पण का? इतका मोठा वाडा आहे, कितीतरी खोल्या रिकाम्या आहेत. त्यात ते 3 जण होतील की ॲडजस्ट? पाटील प्लीज, हे लोक RBI मधून येत आहेत. त्यांच्या देखभालीत काही कमी राहिली तर ते वर रिपोर्ट करतील आणि मग तुम्ही घेतलेली आणि न फेडलेली कर्ज सगळंच पितळ उघडं पडेल. मोठी इन्क्वायरी होऊ शकेल. उलट तुम्ही जर त्यांची व्यवस्थित सोय केलीत तर तेही खुश होतील. कुलकर्णी म्हणाले. पाटील जरा विचारात पडले. पाटलांनी बँकेत शेतीसाठी कर्ज घेतलेलं होतं. 70 लाख रुपये शेतीसाठी घेऊन त्याने एक नवी कोरी BMW घेतली होती. आणि ही तर गेल्या वर्षातली केस. याआधीही बनावट नावावर अनेक कर्ज घेऊन ती NPA केली होती आणि खरं तर त्याचसाठी बँकेचं सेंट्रल ऑडिटसाठी नाव आलं होतं. पाटील जरा विचारात पडला. बरं साहेब, ठीक आहे, करतो मी व्यवस्था. पाटील तयार झाला. फोन ठेवून दिला. 15 मिनिटातच बँकेच्या समोर एक कार येऊन थांबली आणि त्यातून एका मध्यमवयीन माणूस आणि 2 तरुण बाहेर उतरले. पावसाने दणादण उडवली होती. ते बँकेत आले. या साहेब या, कुलकर्णी म्हणाले. नमस्कार, मी साळवी, सेंट्रल ऑडिटर. हा विकास आणि हा अर्जुन. ऑडिटरनी स्वतः सकट बाकीच्यांची ओळख करून दिली. तिघेही आत आले. ऑडिट सुरू झालं. एक एक लोनच्या फायली बघत बघत संध्याकाळ कधी झाली तेच समजलं नाही. संध्याकाळचे 7 वाजले होते. पावसाचा जोर अजूनही होता तसाच होता आणि बँकेसमोर एका पॉश BMW येऊन थांबली. त्यातून एक जण छत्री घेऊन बाहेर उतरला आणि मागच्या बाजूचं दार उघडलं. पाटील बाहेर उतरला आणि चालत बँकेच्या आत आला. येऊ का साहेब? पाटील कुलकर्णीच्या केबिनजवळ जात म्हणाला. या पाटील. त्यांनी ऑडिटर आणि पाटलाची ओळख करून दिली. साहेब, तुमची राहायची सोय आमच्याच वाड्यावर केलेली आहे. त्यासाठीच तुम्हाला घेऊन जायला आलो होतो. पाटील म्हणाला. साळवींना पण बरं वाटलं. इतक्या भयानक पावसात तसंही राहायची आणि जेवणाची सोय होणं अवघड होतं. इकडचं तिकडचं बोलणं करून आता पाटील त्या तिघांना घेऊन स्वतःच्या पॉश गाडीत बसला आणि तिथून ते वाड्यावर निघाले. बाकी साहेब, जेवणाचा खास बेत केलाय तुम्ही येणार म्हणून. गाव तसं छोटं आहे, पण आमची सत्ता आहे इथं, त्यामुळे कसली कमी होणार नाही तुम्हाला. पाटील त्याच्या वैभवाचं गुणगान करत होता. अंधार पडलेला होता. पाऊस तसाच मुसळधार सुरू होता. गावाच्या थोडा बाहेर एका उंच टोलेजंग वाडा दिसू लागला. आजूबाजूला उंच आणि वेडीवाकडी वाढलेली वडाची झाडं होती. त्यातून त्या वाड्याची झलक अधिकच गूढ वाटत होती. साळवी, विकास आणि अर्जुनला आता खूप मस्त वाटत होतं. इतक्या मोठ्या आसामीच्या घरी आपण राहणार. खाण्यापिण्याची मौज सगळंच होतं. गाडी वाड्याच्या जवळ येत थांबली. सगळे गाडीतून उतरले आणि वाड्याच्या आत आले. पाटलाचं कुटुंब वाड्याच्या पहिल्या मोठ्या हॉलमध्ये जमलेलं होतं.
पाटलाची 3 मुलं, 3 सुना, त्याची बायको आणि घरातले 5 नौकर असे सगळेच जण त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले होते. एक एक करत सगळ्यांच्या ओळखी पाळखी झाल्या. म्हणता म्हणता 8 वाजले. साहेब या, तुमच्या खोल्या दाखवतो, असं म्हणत पाटील स्वतः त्या तिघांना घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या काही खोल्यांच्या इथं आले. खोल्या मस्तच होत्या. साळवी एका रूममध्ये थांबणार होते. विकास आणि अर्जुन दोघे एकत्र राहणार होते. रूम्स पण छान होत्या. 9 वाजता जेवणाची ताट वाढली की माणूस येईल तुम्हाला बोलवायला. तोवर तुम्ही हातपाय धुवून ताजेतवाने व्हा आणि थोडा आराम करा. पाटील असं बोलून निघून गेला. वाड्याच्या खोली मस्तच होत्या. साळवी त्यांच्या रूममध्ये गेले. विकास आणि अर्जुन आता त्यांच्या रूममध्ये आले. कपडे वगैरे बदलून ते जरा बेडवर आडवे झाले. भावा बाटली कुठे आहे? विकास म्हणाला. वेडा आहेस का? गेस्ट हाऊस किंवा लॉज नाही, हा कुणाचं तरी घर आहे. अर्जुन म्हणाला. तुला माहितीये ना मला 3 पॅक शिवाय झोप येत नाही. कुठे आहे तेवढं सांग. अर्जुनने बॅगकडे बोट दाखवलं. त्यातून दारूची एक बाटली बाहेर काढत विकासने तिथल्याच एका ग्लासमध्ये पाण्यात मिक्स करून एक पॅक मारला आणि अजून 2 पॅक घेऊन त्याला आता मस्त वाटू लागलं. काही वेळातच दार वाजलं. बाहेर नोकर होता. जेवायला बोलावलं होतं. जेवणाची ताट वाड्याच्या मोठ्या खोलीत वाढलेली होती. एका डायनिंग टेबलवर सहकुटुंब पाटील आणि हे तिघे जेवायला बसलेले. जेवायला एक सोयीक अन्न पदार्थ होते. व्हेज नॉन व्हेज सगळं काही. गोडधोडाचीही कमी नव्हती. जेवता जेवता अर्जुनची नजर भिंतीवर गेली. एक जुनाट असं मोठं घड्याळ बंद पडलेल्या अवस्थेत दिसत होतं. त्यात 3:13 वेळ झालेला होता. ते घड्याळ बंद आहे का? अर्जुनने विचारलं. घड्याळाचा विषय निघताच पाटील जरा बिचकले. हो, ते बंद आहे. दुरुस्त करायचा माणूस येईल 3-4 दिवसात. वा, खूप सुंदर आहे, साळवी म्हणाले. जेवण आता होत आलं होतं. बरं साळवी साहेब, एक सांगायचं होतं. शक्यतो एकदा रूममध्ये गेलात की सकाळीच बाहेर या. आणि हे जे मी सांगतोय हा नियम आम्हालाही सगळ्यांना लागू आहे. पाटलाच्या चेहऱ्यावर आता एक गंभीर भाव उमटला. पण असं का? विकासने मध्येच विचारलं. पाटलांनी काहीच उत्तर दिलं नाही. मी विनंती करतोय तेवढी फक्त मान्य करा. साळवीकडे बघत पाटील म्हणाला. बरं, काही हरकत नाही. तसंही आता आम्ही झोपणारच आहोत, थकलो आहोत, साळवी म्हणाले. जेवण उरकून सगळे आता आपापल्या खोल्यांमध्ये गेले. साळवी त्यांच्या रूममध्ये गेले. विकास आणि अर्जुन स्वतःच्या खोलीत आले. विकास चांगलाच भडकलेला होता. पाटलांनी त्याच्या विचारण्याला दुर्लक्षित करत एक प्रकारे त्याचा अपमान केला होता आणि त्यामुळेच तो आता भडकलेला होता. त्याने पुन्हा एकदा दारूची बाटली काढली आणि अजून पिऊ लागला. अरे विकास, काय झालं? अर्जुनने विचारलं. बघितलं ना माज किती आहे याला. मला इग्नोर केलं त्याने. यार, पण असं का म्हणाला तो की रात्री बाहेर निघायचं नाही? काहीतरी झोल आहे इथं. त्यात जेव्हा तू त्या घड्याळाबद्दल बोललास तेव्हाच त्याचा चेहरा उतरला होता. विकास म्हणाला. काही असू दे, आपल्याला काय घेणं देणं. आपलं काम झालं की उद्या जायचंच आहे. झोप आता, जास्त पिऊ नको, अर्जुन म्हणाला आणि झोपला. विकासनेही लाईट बंद केली. पण पाटलांनी केलेला तो अपमान त्याला झोपू देत नव्हता. 11 वाजले. त्याला आता जरा झोप आली. तो आता झोपला. पण जास्त दारू पिल्याने त्याला मध्यरात्री तहानेने जाग आली. तहान लागल्याने घसा कोरडा पडला होता. तो उठला. घड्याळात त्याने वेळ बघितली. 1:10 झाली होती. 2-3 मिनिट झाली. तो उठला. जगमधलं पाणी 3-4 घोटा इतकंच शिल्लक होतं. त्याने ते प्यायला. पण तहान जास्त लागलेली. काय करायचं आता? दारूची नशा आता अधिकच जाणवत होती. तो खोलीतून बाहेर यायला निघाला आणि घड्याळाच्या टोल्यांचा आवाज आला. घड्याळाचे एकूण 3 टोले पडले. पण तो आवाज मोठा होता. तो दारातून बाहेर आला होता आणि आता तो त्या रूमपासून आता मुख्य खोलीकडे चालू लागला. कारण किचनकडे जाणारा रस्ता तिथूनच होता. हॉलमधले लाईट्स सुरू होते. हॉलमध्ये नोकर स्तब्ध उभा होता. अगदी एखाद्या पुतळ्यासारखा. काहीच हालचाल करत नव्हता. डोळ्याची पापणी देखील हालत नव्हती. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं जणू तो कुठेतरी धावत निघाला असावा आणि मध्येच स्तब्ध झाला असावा.
विकासला काहीच कळत नव्हतं. घड्याळाचा अजून एक टोल पडला आणि विकास दचकला. त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं. तेच घड्याळ जे मगाशी बंद होतं आता चालू झालेलं. त्यात 1:20 झाली होती. "ओ काका, अहो असे काय उभे आहात इथं?" विकास म्हणाला. पण नोकरांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. विकासच्या मनात भीती दाटून आली. तो आता किचनकडे आला आणि त्याचं डोकंच बधीर झालं. किचनमध्ये असलेली एक नोकरानी पाणी पित होती आणि त्याच अवस्थेत स्टॅच्यू झाल्यासारखी स्तब्ध उभी होती. तिच्याही डोळ्याची पापणी लवत नव्हती. तिचा हात वर भांडं धरून होता आणि मान वरच्या बाजूला होती. विकासला काहीतरी विचित्र होतंय हे जाणवत होतं. त्याचं कुतूहल आता वाढू लागलं. तो आता बाहेर आला. त्याची नजर फिश टँकवर गेली आणि आता मात्र त्याच्या डोक्याला मुंग्याच आल्या, कारण फिश टँकमधले मासे देखील स्तब्ध झालेले. तिथून नजर त्याने खिडकीशी असलेल्या पोपटाच्या पिंजऱ्याकडे फिरवली. पिंजऱ्यातला पोपटही पुतळ्यासारखा स्तब्ध होता. नक्की हे काय होतं? माणूस तर माणूस, पण प्राणी देखील असे स्तब्ध का झाले होते? हा प्रकार नक्की आहे तरी काय? पुन्हा एकदा 5 मिनिट झाली असतील. अचानक घड्याळाचे टोले पडले आणि कान सुन्न करून गेले. विकासची दारूच उतरली होती. वाडा पूर्णच शांत होता. नोकराच्या स्तब्ध शरीराजवळ येत त्याने नोकराच्या छातीवर हात टेकवला आणि आता त्याला हादरा बसला. नोकराचं हृदय बंद पडलेलं होतं. पण पुढच्याच क्षणी जे झालं ते पाहून विकासची दारूच उतरली. इतकं भयानक होतं ते. नोकराच्या छातीवर जिथे त्याने हात टेकवला होता तिथं एक चीर पडायला सुरुवात झाली आणि ती चीर पसरत पसरत त्याच्या खांद्यापर्यंत गेली आणि नोकराचा हात खांद्यापासून निखळून एखाद्या पुतळ्याच्या हातासारखा शरीरापासून तुटून कोसळला आणि एखाद्या पुतळ्याच्या तुटलेल्या हातासारखे त्याचे जमिनीवर कोसळताच तुकडे झाले. यात रक्ताचा लवलेशही नव्हता. विकास दचकून मागे सरकला आणि आता त्या नोकराच्या शरीराचा अक्षरशः चुरा होऊन ते सगळंच शरीर मातीत मिळाल्यासारखं जमिनीवर पडलं. खाली आता फक्त त्याच्या कपड्यात असलेला काळ्या मातीचा ढीग दिसत होता. विकासच्या तोंडून किंकाळीही बाहेर पडली नाही. इतका तो सुन्न झालेला.